अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम ह्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्राअंतर्गत 6 गावातील उपकेंद्रासह 36 लहान मोठ्या खेड्यात सेवा पुरवण्यात येत असून लगतच असलेल्या वाशिम तसेच अमरावती जिल्ह्यातील गावातील रुग्णांना वैद्यकीय सेवाचा लाभ मिळत आहे। किंबहुना किरकोळ आजारावर उपचार घेण्यासाठी शहरात जाण्याची गरज नाही। मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे सध्या स्थितीत रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहे। अकोला अमरावती राष्ट्रीय महामार्गावर कुरुम हे गाव असून येथे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत रस्त्यावरील अपघात, सामान्य रुग्ण, महिलांची प्रसूती तसेच किरकोळ आजारावर वैद्यकीय उपचार करण्यात येतात। या गावात रविवारी आठवडी बाजार भरला जाते। प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पंचशील विद्यालय व जीएम टेकाडे कनिष्ठ महाविद्यालयाला जाणाऱ्या रस्त्यावर बाजारातील भाजीपाला व्यवसाय तसेच किरकोळ व्यापारी आपले दुकाने थाटून रस्त्यावरच व्यवसाय करतात। तसेच हा रस्ता स्मशानभूमीकडे जात असल्याने कित्येकदा प्रेत यात्रा स्मशानभूमीपर्यंत नेताना या बाजारातील दुकानामुळे अडचणी निर्माण झाल्या। यावेळी रस्त्याने गुरेढोरे जंगलातून परत येताना कित्येकदा तारांबळ उडाल्याच्या घटना जिवंत आहे। 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान कुरुम येथील संजय खोपे यांची मुलगी राणी वडूरकर हिचा प्रसूती काळ असल्याने तिला असहाय वेदना होत होत्या। वडिलांनी तिला उपचारासाठी कुरुमच्या प्राथमिक केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्नेहलता अरबट यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी 108 या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला कॉल करून बोलाविले असता भाजीपाला व्यावसायिकांची दुकाने रस्त्यावरच असल्याने रुग्णवाहिकेला मार्ग काढणे कठीण झाले। मी डॉक्टर स्नेहलता अरबट, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे। आज रविवारी आमच्या PHCच्या आवारामध्ये लगेच बाहेरच आठवडी बाजार भरला जातो। त्या आठवडी बाजारामुळे PHCमध्ये जर इमर्जन्सी पेशंट आला त्यासाठी आमची जी 102 ॲम्ब्युलन्स आहे किंवा 3 असताना 108 जी बोलवतो आपण पर्यायी व्यवस्था म्हणून ती येण्यासाठी त्रास होतो भरलेल्या बाजारामुळे। त्यामुळे संबंधितांनी थोडं या बाजाराची दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करता येईल का भरवण्याची तो एक प्रयत्न करावा आणि या गोष्टीची दखल घ्यावी एवढीच विनंती। चालक वारंवार सायरन वाजवून इशारा देत होता। मात्र ह्यावेळी बाजार करणाऱ्यांची अलोट गर्दी असल्यामुळे कुणीही या बाबीची दखल घेताना दिसत नव्हते। चालकाने रस्त्यावरील दुकाने सारून कसाबसा मार्ग काढून वेदनेने किंचाळत असलेल्या महिलेला या प्रसंगी रुग्णवाहिकेत बसवून पुढील उपचाराकरता घेऊन गेले असल्याची घटना घडली आहे। अशा घटना घडणे नित्याचीच बाब झाली असून लोकप्रतिनिधीसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी या घटनेपासून अनभिज्ञ असल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।